प्रेरणादायक कथा. छोटीशी पण मोठी जिद्द. एका छोट्याशा गावात अर्णव नावाचा एक मुलगा राहायचा. त्याचे स्वप्न खूप मोठे होते. त्याला एक मोठा शास्त्रज्ञ बनायचे होते, पण त्याची परिस्थिती खूप गरीब होती. अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे चांगली पुस्तके नव्हती ना वीज. अर्णव स्वगत, हताश होऊन, माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही, माझ्याकडे काहीच सोयी नाहीत. वडील, काय झालं बेटा, इतका उदास का? अर्णव, बाबा, मला खूप अभ्यास करायचा आहे, पण बाकीच्या मुलांसारख्या सोयी मला मिळत नाहीत. वडील, त्याच्या खांद्यावर हात ठेवत, अर्णव, सोयी नसणे हे अपयश नाही, सोयी असूनही प्रयत्न न करणे हे खरं अपयश आहे. आपला सूर्य रोज उगवतो. तो कोणालाही विचारत नाही की तुमच्याकडे चांगली जागा आहे की नाही. तो फक्त त्याचे काम करतो. तू पण सूर्य बन. वडिलांचे ते शब्द अर्णवच्या मनात खोलवर रुजले. त्याने ठरवले, आता तक्रार नाही, फक्त जिद्द. अर्णव रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करत आहे. तो जुनी पुस्तके गोळा करून वाचत आहे. तो शाळेत शिक्षकांना प्रश्न विचारत आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तोच अर्णव आज एका मोठ्या संशोधन केंद्राचा प्रमुख बनला. त्याने आपल्या गावात गरीब मुलांसाठी एक मोठी लायब्ररी आणि विज्ञान केंद्र उभे केले. अर्णव माईकवर, माझ्या मित्रांनो, माझ्या प्रवासात एकच गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे परिस्थिती कशीही असो, तुमची जिद्द जर खरी असेल तर यश मिळवणे शक्य आहे. साधन सामग्रीपेक्षा तुमची इच्छाशक्ती म्हणजेच विल पॉवर जास्त महत्त्वाची आहे. तुमचा सूर्य तुम्ही स्वतः बना.